नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातमी आपण पाहणार आहोतच, मात्र सुरुवात करतोय एका महत्त्वाच्याच बातमीनं. ती म्हणजे पेट्रोल आणि डिझेलचे दर हे पुन्हा एकदा वाढलेले आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 85 पैशांनी तर डिझेल 75 पैशांनी महागलेले आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा आजचा दर आहे 115 रुपये 4 पैसे प्रति लिटर, तर डिझेलचा दर आहे 99 रुपये 25 पैसे प्रति लिटर. मागच्या 8 दिवसात 4 रुपयांपेक्षा जास्त रुपयांनी प्रति लिटर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले आहेत. राज्यामध्ये पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेमध्ये कोरोना उपचारांच्या विम्याच्या दाव्यांच्या संख्येत सुमारे 4.5% वाढ झाली आहे. आतापर्यंत राज्यभरात कोरोनाशी संबंधित तब्बल सुमारे 9,766 कोटी रुपयांचे विम्याचे दावे दाखल झालेत. एकूण दाव्यांमध्ये 20,463 म्हणजेच 2% दावे मृत्यूनंतरच्या भरपाईसाठी दाखल झालेत. गुढीपाडव्याच्या दिवशी नववर्षाचं जंगी स्वागत करण्यासाठी मुंबईतल्या सांस्कृतिक सामाजिक संस्था सरसावल्या आहेत. येत्या 2 एप्रिल रोजी गिरगाव, लालबाग, गोरेगाव यासह विविध भागांमध्ये शोभायात्रा काढण्यात येणार आहे. याचवेळी पोलिसांकडून परवानगी न मिळाल्यामुळे अनेक संस्थांमध्ये संभ्रम देखील आहे. भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून राज्यात येत्या 5 दिवसात उष्णतेची लाट येऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आलाय. 29, 30, 31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी राज्यात उष्णतेची लाट येईल असा इशारा प्रादेशिक हवामान खात्यानं दिलाय. आता उन्हाळ्यात सुद्धा विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू राहणार आहेत. शिक्षण विभागानं तशी माहिती दिली. कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांचं झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षण विभागानं हा मोठा निर्णय घेतलाय. एप्रिल महिना आणि रविवारी सुद्धा शाळा सुरू राहणार आहेत. मुंबईसह राज्यातील 65,000 शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. तशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. पुढील 1 वर्षात शाळांमध्ये सीसीटीव्ही लागणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे शाळांमधील विद्यार्थी आणखी सुरक्षित होणार आहेत. वीज कर्मचाऱ्यांसोबतची आजची बैठक रद्द करण्यात आली आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी तशी माहिती दिली. वीज कर्मचाऱ्यांना दिलेल्या आश्वासनानंतरही संप मागे न घेतल्यानं बैठक रद्द करण्यात आली आहे. संप मागे घ्या, अन्यथा मेस्मा लावण्याचा इशारा नितीन राऊत यांनी दिलाय. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या विरोधात अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी एनसीबीच्या एसआयटीनं वेळ मागितलाय. येत्या 2 एप्रिलला आर्यन खान विरोधात आरोपपत्र दाखल करायचं होतं, मात्र आरोपपत्र दाखल करण्यासाठी एनसीबीच्या एसआयटीनं आणखी वेळ मागितलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांच्या घरांची घोषणा केली होती. या घोषणेला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विरोध केलाय, अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून मिळाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात आमदारांसाठीच्या मुंबईमध्ये घरं बांधणार असल्याची घोषणा केली. त्याला सर्व स्तरातून विरोध होतोय. आता मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. कांजूर मार्गमध्ये मनसेनं भीक मागू आंदोलन करून या निर्णयाचा विरोध केलाय. मुंबईच्या दिंडोशी पोलिसांनी ऑटो रिक्षा अडवून अंमली पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या 4 जणांना अटक केली. हे 4ही ऑटो रिक्षा चालक आहेत. ही टोळी घाटकोपरपासून गोरेगावपर्यंत अंमली पदार्थांचा पुरवठा करत होती. पोलिसांनी आरोपींकडून गांजा जप्त केलाय. या 4ही आरोपींविरोधात एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. मुंबईच्या गोरेगावात प्रेम प्रकरणातून आरोपी प्रियकरानं प्रेयसीच्या 7 महिन्यांच्या भावाचं अपहरण करून त्याला पाण्याच्या टाकीत टाकून त्याची हत्या केली. आरोपी कन्नम मुथुस्वामी हा आरे कॉलनीमध्ये राहणार आहे, तर मुलीचं कुटुंब हे फुटपाथवरती राहतं. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबईतल्या लोअर परेलच्या डिलाईल रोड पुलाचं काम हे तब्बल 9 महिने उशिरानं पूर्ण होत आहे. गेल्या 3 वर्षांपासून रखडलेल्या या ब्रिजमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होते, मात्र आता या कामाला गती मिळाली आहे. उल्हासनगर महानगरपालिका आता रात्री 12 वाजेपर्यंत खुली राहणार आहे. आर्थिक वर्ष संपायला अवघे 4 दिवस शिल्लक असताना मालमत्ता कराच्या वसुलीसाठी आणि नागरिकांना कर भरणा करता यावा या उद्देशानं महापालिकेतील नागरी सुविधा केंद्र सलग 4 दिवस 12 वाजेपर्यंत रात्री खुलं राहणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली.
हिरव्या नाल्यानंतर आता डोंबिवली एमआयडीसी मधील नाल्याच्या पाण्याचा रंग निळा झालाय. एमआयडीसी फेज 2 मध्ये असलेल्या मोठ्या नाल्यात केमिकल सोडल्यामुळे नाला निळा झालाय. तसंच परिसरात उग्र दर्प सुद्धा सुटला असून नागरिकांना याचा त्रास होत असल्याची माहिती स्थानिक रहिवासी शशिकांत कोकाटे यांनी दिली. भिवंडी शहरातील कल्याण नाका ते माणकोली नाका दरम्यान सोमवारी 3 तासांपासून मोठी वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे प्रवासी आणि वाहन चालक चांगलेच हैराण झाले. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असताना वाहतूक पोलीस मात्र आपली जबाबदारी पार पाडत नसल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला. ठाण्याच्या सेंट्रल मैदानावर दिव्यांग व्यक्तींसाठी क्रिकेटचे सामने रंगले होते. दिव्यांग व्यक्तींना क्रिकेट खेळण्याचा त्यांनी आनंद लुटला. कोरोनामुळे दिव्यांगांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यांना मानसिक आधार देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर मुंबई हायकोर्टात यांनी याचिका दाखल केली आहे. अटकपूर्व जामिनासाठी याचिकेवरती आज सुनावणी होणार आहे. सत्र न्यायालयानं त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता आणि अटकेपासून संरक्षणाची त्यांची मुदत आज संपते. त्यामुळे हायकोर्ट दरेकरांना दिलासा देणार का हे आज कळेल. पाणी साचण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी हिंदमाता उड्डाणपूल ते परेल उड्डाणपुलादरम्यान रस्त्याची उंची वाढवण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय. उन्नत मार्ग तयार करण्यासाठी आणखी 11 कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्यामुळे एकूण कंत्राट रक्कम 50 कोटी रुपयांवर गेली आहे. इलेक्ट्रिक बस घेण्यासाठी केंद्र सरकारनं मुंबई महापालिकेला 264 कोटी रुपये दिले होते आणि पालिकेनं हा निधी बेस्ट उपक्रमाला वर्ग केलाय. आज घडीला बेस्टच्या ताफ्यात 3500 बसगाड्या असून त्यापैकी 384 बसगाड्या विजेवरती धावणाऱ्या आहेत. विजेवर धावणाऱ्या बसगाड्यांची संख्या 2023 पर्यंत 50% तर 2027 पर्यंत 100% करण्याचं उद्दिष्ट आहे. मुंबईत मध्य रेल्वेच्या हद्दीत गेल्या वर्षी सुमारे 1,66,000 क्युबिक मीटर कचरा गोळा करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. हा कचरा जमा करण्यासाठी रेल्वेकडून विशेष कचरा रेल्वे गाडी सुद्धा चालवली जाते. उपनगरीय सेवा बंद झाल्यावर तसंच मेगा ब्लॉकच्या दरम्यान वाहतूक कमी असताना ही कामं केली जातात. मार्च अखेरमुळे राज्यभरात मालमत्ता खरेदी विक्री व्यवहारांची नोंदणी करण्यासाठी नोंदणी कार्यालयांमध्ये झुंबड उडतेय. राज्यात दररोज 8,500 ते 9,000 इतकी होणारी दस्त नोंदणी सध्या 15,000पेक्षा जास्त होते. परिणामी सर्व यंत्रणेवरती ताण येऊन तांत्रिक कारणांमुळे राज्यभरात सोमवारी दस्त नोंदणीमध्ये अडथळे येत होते. रेल्वे सुरक्षा दलानं सायबर सेल पथकाच्या मदतीनं काळाबाजार करणाऱ्या दलालांना बेड्या ठोकल्यात. या कारवाईत तब्बल 3.38 कोटींची तिकिटे जप्त करण्यात आली. मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलानं रेल्वे आरक्षण तिकिटांच्या काळाबाजार रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवली आहे. आणि ते यानंतर पुन्हा पाहणार आहोत महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात. ठाणे आणि कळवा या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या नवीन खाडी पुलाचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. या पुलाची एक मार्गिका मे महिन्याअखेरपर्यंत सुरू करण्याचे संकेत महापालिका आयुक्तांनी दिलेत. निर्बंध शिथिल झाल्यानंतर निधी उपलब्ध होत नसल्यामुळे पुलाचं काम धीम्या गतीनं सुरू होतं. त्यामुळे यापूर्वी ठरवून दिलेल्या मुदतीत पुलाचं काम पूर्ण होऊ शकलेलं नव्हतं. ठाणे शहरात सिंघानिया शाळेलगतच्या रस्त्यावरती महापालिकेनं सुमारे 1 कोटी रुपये खर्च करून 3 वर्षांपूर्वी आर्ट गॅलरी उभारली होती आणि ती पादचारी पुलामुळे बाधित होणार आहे. या पुलाच्या कामासाठी गॅलरीच्या मधोमध मोठा खड्डा खोदण्यात आलाय. पुलाच्या कामामुळे गॅलरीचा 4 मीटरचा परिसर बाधित होणार आहे. नवी मुंबईतली गावं ही आता स्मार्ट होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्मार्ट व्हिलेजचं स्वप्न राज्यात नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच साकार होतंय. भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून नवी मुंबईतील दिवाळे गाव हे पहिल्यांदा स्मार्ट व्हिलेज म्हणून राज्यात साकारलं गेलंय. दिवाळे गावानंतर नवी मुंबईतील सर्व गावं स्मार्ट होणार आहेत. वसई विरार शहराला सूर्या नदी प्रकल्पातून मिळणारे 185 दशलक्ष लिटर पाण्याच्या वितरणासाठी पालिकेनं 97 कोटींच्या योजनेचा प्रस्ताव तयार केला आणि या योजनेअंतर्गत समांतर जलवाहिन्या टाकून पाणी शहरातील अस्तित्वात असलेल्या जलवाहिन्यांमध्ये आणून वितरित केलं जाणार आहे. त्यामुळे शहराला एकूण 415 दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. पुण्यातील नळस्टॉप चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि मेट्रो मार्गिकेसाठी 2 मजली उड्डाणपूल बांधला गेलाय.
दुहेरी उड्डाण पुलाखालून जाणारा कर्वे रस्ता अरुंद झाल्यामुळे नॉनस्टॉप ते एसएनडीटी महाविद्यालयापर्यंत वाहतूक कोंडी होतीये आणि उड्डाण पुलावरील वाहतूक सुसाईड झाली असली तरी पुलाखाली वाहतुकीचा बोजवारा उडाल्यामुळे वाहन चालकांना या कोंडीतूनच मार्ग काढावा लागतोय. वन उद्यान करण्याच्या नावाखाली वन विभागाकडूनच पुण्यातील तळजाई जंगलाचं विद्रुपीकरण सुरू आहे. कुणाचीही मागणी नसताना, गरज नसताना झाडं तोडून खुलं प्रेक्षागृह बांधण्यात आलंय. वन उद्यान करण्याच्या नावाखाली टेकडीवरती ध्यान केंद्र, पॅगोडा, जंगलातील वाटांवर बसण्यासाठी सिमेंटचे बाग बांधले जात आहेत. पिंपरी चिंचवडमधील बावधन बुद्रुक इथे पीएसआयच्या बायकोनं हातात दगड घेऊन वाहनांची तोडफोड केली आहे. जमीन वादातून या महिलेनं आपल्याच जवळच्या नातलगांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत कारची दगडानं तोडफोड केली आणि ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या प्रकरणी हिंजवडी पोलिसात गुन्हा दाखल झालाय. यंदाच्या हंगामात महाराष्ट्रानं साखर उत्पादनात देशात पहिला क्रमांक पटकावलाय. राज्यानं तब्बल 11,54,18,00,000 क्विंटल साखरेचं उत्पादन केलं असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. अंबरनाथ तालुक्यातील एक गाव असं आहे जिथे घराच्या प्रत्येक भिंतीला मोठमोठे तडे गेलेत. ही घरं कोणत्याही क्षणी कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भीतीपोटी इथल्या अनेकांवरती अंगणामध्ये येऊन झोपण्याची वेळ आली आहे. इथल्या दगडखाणीमध्ये होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे ही परिस्थिती गावकऱ्यांवर ओढावली आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यात त्यांनी कुडाळमधील शिमगोत्सवातील दशावतारी रोंबाट स्पर्धेला हजेरी लावली. आदित्य ठाकरेंनी दशावतारी रोंबाट स्पर्धा फक्त पाहिलीच नाही तर काही वेळ त्यात त्यांनी सहभाग सुद्धा घेतला. 1 एप्रिल रोजी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियमवर परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी. परीक्षा पे चर्चाचा हा 5वा कार्यक्रम असेल आणि या कार्यक्रमाबाबत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासावरचे निर्बंध कमी करण्यात आलेत. अमेरिकेतील प्रवाशांना आता सूट देण्यात आली असून काही अंशी नियमांमध्ये बदल करण्यात आलेत. आता लेव्हल 3 मधून लेव्हल 1 वरच्या अटी प्रवासासाठी लागू असणार आहेत. पश्चिम बंगाल विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सोमवारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या आमदारांमध्ये या दरम्यान हाणामारी झाली. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांच्यासह भाजपच्या 5 आमदारांना निलंबित केलं. अधिकारी यांनी एका प्रतिस्पर्धी आमदाराचं नाक फोडल्याचा आरोप आहे. यूके आणि ऑस्ट्रेलियासोबत भारत नवी आर्थिक भागीदारी करण्याच्या तयारीत आहे. या संदर्भात यूएई आणि भारतानं एक उत्कृष्ट दस्तऐवज तयार केलाय. तसंच भविष्यातील व्यस्ततेसाठी अजेंडा सेट करणार असल्याचं पियुष गोयल यांनी सांगितलं. ओडिशामध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ओडिशात 1,36,00,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तर 1 किलोपेक्षा जास्त सोनं पोलिसांनी जप्त केलंय. आसाममधील नागाव जिल्ह्यामध्ये भीषण आग लागली. या आगीत कपड्यांचं गोदाम जळून खाक झालंय. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळतेय. रशियानं सुरू केलेल्या युद्धात युक्रेनमध्ये आतापर्यंत 143 बालकांचा मृत्यू झाला. या संख्येमध्ये आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जाते. रशियानं युक्रेनमधील कीव, लव्हिव, खार्किव अशा अनेक शहरातील लष्करी ठिकाणांसोबतच निवासी भाग, शाळा आणि रुग्णालयांवर सुद्धा बॉम्ब हल्ले केलेत. त्यात काही हजार नागरिकांचा मृत्यू झालाय. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानांच्या सरकारविरुद्ध विरोधी पक्षनेते शहबाज शरीफ यांनी नॅशनल असेंब्लीमध्ये अविश्वास ठराव मांडला. 161 सदस्यांनी ठरावाला अनुकूलता दर्शवली. यापाठोपाठ शरीफ यांनी अविश्वास ठराव मांडल्यानंतर प्रक्रियेचा पहिला टप्पा पार पडला आणि ठरावावर 3 ते 7 दिवसात मतदान होणार असल्याची माहिती मिळते. ऑस्कर सोहळ्याचा होस्ट अमेरिकन कॉमेडियन ख्रिस रॉक याला अभिनेता विल स्मिथनं कानाखाली मारल्यानं आता नवा वाद सुरू झालाय आणि या वादानंतर ऑस्करनं या प्रकरणाची अधिकृत चौकशी सुरू केली. स्मिथनं या प्रकरणानंतर माफी मागितली. या घटनेची चौकशी केल्यानंतर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळते. गेल्या अनेक दिवसांपासून रणबीर आणि आलिया यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे खूप चर्चा आहे. प्रसिद्ध साडी डिझायनर वीना कन्नननं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये त्यांच्यासोबत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर दोघेही दिसत आहेत. फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सोबत असं लिहिलंय.
या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची. सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर सुद्धा आम्हाला फॉलो करा.